मोठ्या प्रमाणात ठाकरे बाणा महाराष्ट्रात दिसून येणार का? ठाकरे शैली कारण काय होतंय राऊत साहेब, आता मुंबई आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी होर्डिंग्स लागायला सुरुवात झालेली आहे. लोक म्हणतायत की ही आमची भावना आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. त्या लोकभावनेचा विचार करूनच माननीय उद्धव साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आता तुम्हाला सांगतो, मी सकाळी इथे पाठीमागे चालायला जातो, वॉकला जातो. अचानक लोकांचा रिस्पॉन्स असा आहे, साहेब एकत्र आलं पाहिजे, साहेब दोन भावांना एकत्र आलं पाहिजे, साहेब मराठी माणसासाठी एकत्र. हे मला आता इथून रस्त्यावर जाताना चालताना लोक सांगतात. ही लोकभावना सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि आम्ही ती समजून घेतलेली आहे. माननीय उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये कोणताही अहंकार नाही आणि कोणती कटुता नाही, हे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगेन. नाही, पण राऊत साहेब तुम्ही काल उत्तर दिलं नाही, पण आजही जरा जाणून घ्यायचं होतं की जो राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या मैत्रीतला दुरावा, कारण ज्या पद्धतीने टीका दोघांनी एकमेकांवर केली, पण आशिष शेलार यांनी मैत्री संपुष्टात आल्याचं जाहीर केलं. अशी मैत्री संपुष्टात येत नाही ना. आता राज ठाकरे आणि माझी मैत्री आहे, संपुष्टात आली का? एकमेकावर आम्ही सातत्याने टीका केली, आरोप प्रत्यारोप झाले, त्यांनी माझ्या नकला केल्या, आम्हीही केल्या. माननीय शरद पवार बाळासाहेब हे नेहमी करायचे, उद्धव साहेब राज ठाकरे, हे राजकीय टीका टिप्पणी असते. आता ते मिस्टर शेलार आणि राज ठाकरे यांच्यात नक्की कोणत्या प्रकारचं भांडण आहे, त्याला काही व्यक्तिगत किनार आहे का? राजकीय भांडणामुळे मैत्री तुटत नाही, अजिबात नाही. पण नक्की कारण काय त्याचं तुम्हाला त्याचा शोध घ्यावा लागेल. चलो, हिंदी में क्या है? बंगाल में राष्ट्रपति लगना चाहिए, पर लगना चाहिए ऐसा कि नॉर्मली ये सुनवाई है सर सुप्रीम कोर्ट में सर आज बंगाल में राष्ट्रपति वट लगना चाहिए सवाल है। बंगाल में राष्ट्रपति राजवट क्यों लगना चाहिए? बीजेपी की अगर ये मांग है, तो पीआर फाइल हुआ है, पीआर तो फाइल